श्री स्वामी समर्थ. आज म्हटलं तुम्हाला कोल्हापुरी मिसळची रेसिपी दाखवूया. त्यामुळे मी आज घरी कोल्हापुरी मिसळ बनवलेली होती. आम्ही कोल्हापूरमध्ये राहतो, त्यामुळे मिसळ ही दर रविवारी घरी सकाळी लवकर बनतेच. त्यामुळं पहिल्यांदा मटकीची उसळ म्हणजे फक्त कांदा टोमॅटो न घालता फक्त तेलामध्ये मटकी हळद मीठ टाकून फ्राय करून शिजवून घ्यायची पाणी टाकून. आणि त्यानंतर बटाटा उकडून बटाटा पण सेम तेलामध्ये थोडासा बटाटा हळद आणि नमक टाकून तो पण फ्राय करून घ्यायचा. दोन्ही बाजूला करून घेतल्यानंतर आलं लसूण कांदा टोमॅटोची मी पेस्ट करतो आहे. कोणी सुकं खोबरंसुद्धा टाकतं भाजून, मी टाकत नाही. पातळ भाजी म्हणजे प्रॉपर पातळ भाजी असायला पाहिजे आणि आमच्या घरी असंच आवडतं. फक्त जास्त मसाला घातलेला मिसळ खात नाही कोण, त्यामुळे पातळ पूर्ण भाजी करण्यासाठी कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर पेस्ट बनवायची. परत त्याच भांड्यामध्ये मी तेल गरम केलं, त्यात तो जो बनवलेला होता तो मसाला टाकला. पूर्ण त्या मसाल्याला तेल सुटल्यानंतर मग त्यामध्ये बुक्का 1 चमचा आपलं आलं लसूण कोथिंबीरवाली म्हणजे आपली तिखट आपलं कोल्हापुरी हळद मीठ टाकून पाणी घालून उकळायला ठेवलं. आणि हा जो मगाशी शेव चिवडा मी दाखवला, हा मिसळसाठी शेव चिवडा आणि पापडी ही कोल्हापुरात मिळते. महालक्ष्मी मंदिराच्या पुढच्या साईडला बाबूजी मालजवळ परदेशी म्हणून दुकान आहे, त्यांच्याकडून आम्ही शेव चिवडा पापडी घेतो मिसळसाठी खास. आणि खूप चांगले शेव चिवडा पापडी मिळते तिथं. आणि शेव चिवडा पापडी आणि हा आपला पाव म्हणायचा, हा पेटीचा तो पाव. आणि पहिल्यांदा मी मटकी टाकली, मग बटाटा टाकला, शेव चिवडा पापडी टाकली आणि वरून पातळ भाजी घातलेली आहे. आणि हा ब्रेड आणि कांदा. कशी वाटली मिसळ सांगा आणि कमेंट्स करा. आणि ज्यांना ज्यांना कुंजम पाहिजे आहे त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज करा. श्री स्वामी समर्थ.